मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचे 5 मोठे धडाकेबाज निर्णय. चला पाहूया पहिला निर्णय. लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023च्या अंमलबजावणीमुळे लोकायुक्ताच्या अधिकारक्षेत्रात वाढ झाल्याने मनुष्यबळात वाढ करण्यात येणार आहे. हा विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग. चला पाहूया आता 2 नंबरची अपडेट. 2 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFसाठी पुणे जिल्ह्यातील मौजे संदुबरे तालुका मावळ येथे 3 हेक्टर जमीन देण्यास मान्यता. संदुबरी येथे NDRFच्या कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासह राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. हा विभाग आहे महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग. चला पाहूया पुढची अपडेट. मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूर येथील सुभाष रोडवरील जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विभाग आहे महसूल नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यामध्ये सन 2026-27 मध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येणार. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार. सन 2027-28 मध्ये मूल्यांकन करण्यात येणार. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात येणार. हा विभाग आहे नियोजन विभाग. आता पुढची शेवटची अपडेट पाहूया. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय होणार. महाविद्यालयात दरवर्षी 120 जागांवर प्रवेश दिला जाणार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांना लाभ होणार. फळे, भाजीपाला, फुले तसेच प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार. महाविद्यालयासाठी 51 नियमित पदांनाही मान्यता मिळणार. कृषी विभाग. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळात 5 मोठे निर्णय हे झालेले आहेत. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.